आपण आज आलेलो आहोत जुन्नर शहरात, जेथे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्म झाला त्या शिवनेरी किल्ल्यावर. तर चला आपण आता किल्ल्यावर जाऊया, किल्ल्याची माहिती जाणून घेऊया, किल्ल्याचा इतिहास पाहूया. तर तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता हा शिवनेरी किल्ला. या मित्रांनो माझ्यासोबत. मित्रांनो हा पहिला दरवाजा आहे, हा महादरवाजा. ही दरवाजावर सुळे पाहू शकता. दरवाजा आतमध्ये दोन्ही बाजूला देवळ्या पाहू शकता, जे सैनिकांना उभे राहण्यासाठी. हा पहिला दरवाजा आहे. दरवाजाच्या मागील साईडने पायऱ्या आहेत, जिथून वरती बुरुंजावर जाऊ शकतो. या माझ्यासोबत. मित्रांनो हा बुरुंज आहे पहिल्या दरवाजावर, आणि ह्या बुरुंजावरतून आजूबाजूच्या तुम्ही एरियावर सैनिक पहारा ठेवू शकत असेल, त्यामुळे हा बुरुंज बांधलेला आहे. इथे पाहू शकता तुम्ही, बाजूचा परिसर इथून स्पष्ट दिसतोय. या माझ्यासोबत आपण पुढे जाऊया. शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 19 फेब्रुवारी 1630 रोजी जन्म झाला. तर याच ठिकाणी आता आपण गडाच्या दुसऱ्या दरवाजाकडे चाललेलो आहोत. या माझ्यासोबत. गडाला एकूण 7 दरवाजे आहेत. गडाचा पहिला दरवाजा आपण पाहिला, महादरवाजा. गडाचा दुसरा दरवाजा गणेश दरवाजा, पीर दरवाजा, हत्ती दरवाजा, शिपाई दरवाजा, फाटक दरवाजा. ह्या पद्धतीने गडाला 7 दरवाजे आहेत. तर हे दरवाजे 7 दरवाजे जे ते अनेक राजांच्या काळात बांधले गेलेत, ते आपण क्रमवारीने पाहणार आहोत. किल्ल्याच्या तुम्ही चालताना आता पाहू शकता, सुंदर एकदम स्वच्छता वगैरे टापटीप आहे, कुठेच कचरा वगैरे दिसत नाही. या शिवनेरी किल्ला वरती गडावर जाण्यासाठी 2 प्रमुख वाटा आहेत. ही आता आपण चाललो ही राजवाट आहे, राजमार्ग म्हणतात त्याला. आणि दुसरा एक रस्ता आहे तो साखळदंड. त्या बाजूनी साखळीने आणि गडाच्या ज्या तटबंदीला पायऱ्या किल्ल्या, त्या पायऱ्यांवर आपण जाऊ शकतो. तर असा दुसरा साखळदंड म्हणून आहे. मित्रांनो हा दुसरा दरवाजा गणेश दरवाजा आहे. पाहू शकता तुम्ही, हत्तीचं शिल्प कोरलेले, आणि शेजारी हे पाहू शकता तुम्ही सिंहाचे शिल्प आहेत. दरवाजाला सुळे पाहू शकता तुम्ही. हा दरवाजा बहमनी काळात बांधलेला आहे. सेम पहिल्या दरवाजासारखं आतल्या बाजूनी बुरुंजावर जाऊ शकतो सैनिक, आणि पहारा ठेवू शकतो. अशा पद्धतीने रचना आहे. मित्रांनो शिवनेरी किल्ला केवळ एक ऐतिहासिक दुर्ग नाही, तर तो मराठा साम्राज्याच्या उगमस्थळांपैकी एक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म इथे झाल्याने हा किल्ला प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात विशेष स्थान ठेवतो. आजही किल्ला मराठा इतिहासाची साक्ष देणारा एक अभिमानास्पद वारसा आहे. किल्ल्याचा तिसरा दरवाजा मित्रांनो पाहू शकता तुम्ही. ह्याला पिराचा दरवाजा बोलतात. हाही दरवाजा बहमनी काळातला बांधलेला आहे. पाहू शकता दोन्ही बाजूला 2 देवळ्या आहेत. मित्रांनो इथून पाहू शकता तुम्ही 2 प्रकारच्या पायऱ्या आहेत. ह्या आत्ता नवीन झालेल्या पायऱ्या आहेत, आणि ह्या बाजूला पाहू शकता तुम्ही जुन्या पायऱ्या त्या. तर आपण जुन्या पायऱ्याने जाऊया. मित्रांनो ह्या जुन्या पायऱ्यात ऊन पाऊस यामुळे त्या पायऱ्या झिजलेल्या आहेत. मित्रांनो हत्ती दरवाजा पाहू शकता तुम्ही. सर्वात मजबूत हा दरवाजा आहे, म्हणून याला हत्ती दरवाजाचं नाव ठेवण्यात आलं. हा यादव काळात बांधलेला दरवाजा आहे. आजही चांगल्या अवस्थेमध्ये हा. मित्रांनो हत्ती दरवाजाच्या पाठीमागे आजपर्यंत खूप कमी लोकांनी यूट्यूबवर वगैरे दाखवलं असेल. ही ती गुहा, ही आम्ही तुम्हाला जवळून दाखवतो. खूप सुंदर अशी दगडामध्ये कोरलेली गुहा आहे. इथे पाहू शकता ही गुहा आहे. मित्रांनो तुम्ही इथून वरती किल्ल्यावर जाऊ शकता, आणि हा जो रस्ता जातो तो शिवाई देवी मंदिराकडे जातो. मग शिवाई देवीचं दर्शन घेऊया. चला माझ्यासोबत. मित्रांनो हा किल्ला समुद्र सपाटीपासून 3500 फुटावर आहे, आणि पूर्वी नाणेघाट मार्गे जो व्यापार चालायचा, त्यावेळेला त्या व्यापाऱ्यांना संरक्षण म्हणून यादव काळात किल्ला बांधला गेला आहे.
मित्रांनो, शिवनेरी किल्ल्याचा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रामध्ये पुरातन काळापासून सापडतो. सातवहन, यादव, बहमनी साम्राज्याच्या काळात हा किल्ला महत्त्वाचा होता. यादवांच्या काळात हा किल्ला मजबूत करण्यात आला, परंतु 1398मध्ये दिल्लीच्या तुघलक सुलतानाने यादवांना पराभूत करून पुन्हा किल्ला जिंकला. तसेच 1965मध्ये दक्षिण भारतातील त्या काळी मोठी ताकद असलेल्या निजामशाहीच्या आधिपत्याखाली हा शिवनेरी किल्ला आला. आणि शिवनेरी किल्ल्याचे खरे महत्त्व वाढले ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे. त्या काळात शहाजीराजे आदिलशाही आणि मुघल साम्राज्यात अडकलेले होते, त्यामुळे त्यांनी राजमाता जिजाऊ यांना सुरक्षेच्या कारणास्तव या शिवनेरी किल्ल्यावर आणून ठेवले. आणि त्यानंतर 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. तर त्यावेळेला राजमाता जिजाऊ यांनी ह्या शिवाई देवीला नवस केला होता की मला पुत्ररत्न प्राप्त होऊ दे, मी त्याचं नाव तुझ्या नावावरून ठेवेल. आणि त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि राजमाता जिजाऊ यांनी शिवाई देवीच्या नावावरून शिवाजी हे नाव ठेवलं. मित्रांनो, हा गडाचा 5वा दरवाजा, शिवाई देवी दरवाजा, हा पेशवे काळात बांधलेला दरवाजा आहे. पाहू शकता तुम्ही, खूप सुंदर असं नक्षीकाम आहे दरवाजावर. दोन्ही साईडला 2 देवळे आहेत. मित्रांनो, ही दीपमाळ आहे आणि हे शिवाई देवीचं मंदिर आहे. या माझ्यासोबत शिवाई देवीचं खूप सुंदर असं मंदिर आहे. हे पाहू शकता तुम्ही. आई माते की जय. हा तो जो निजामशाहीच्या काळात बांधलेला गेला हा मेणाचा दरवाजा पाहू शकता तुम्ही. हा कुलूप दरवाजा पाहू शकता तुम्ही. मित्रांनो, हा 7वा दरवाजा जो किल्ल्याचा शेवटचा दरवाजा, यानंतर किल्ला चालू होतो, ह्याला कुलूप दरवाजा असं म्हणतात. मित्रांनो, तुम्ही इथे एक पाहू शकता शिवकालीन वस्तू. हे जुन्या काळात जातं आहे, जुन्या काळातलं. ही वास्तू दिसते तुम्हाला, ही वास्तू ही अंबरखाना आहे. दुमजली इमारत असेल पूर्वीच्या काळात, आता पडझड झाली. इथून वरती जाण्यासाठी जिना होता, ते आपण आतमध्ये जाऊया. हे मित्रांनो, विस्तृत असं मोठं दिसतं जे बांधकाम तुम्हाला पूर्ण दगडामध्ये. हे पूर्वी धान्याचं कोठारघर होतं. इथे धान्य साठवलं जायचं. हे धान्याचं कोठारघर आहे. तर इथे जो किल्ल्याला लागणारा जो जी रसद आहे धान्य वगैरे, ते इथे साठवलं जायचं. त्याला अंबरखाना असं म्हणतात. शिवनेरी किल्ला का पाहावा? किल्ल्याची काही ठळक वैशिष्ट्य म्हणजे जिथे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले त्यांच्या पावन पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली. तो हा किल्ला. ह्या किल्ल्याला 7 दरवाजे आहेत. ह्या किल्ल्यावर शिवाई मातेचं मंदिर आहे. ह्या किल्ल्यावर गंगा जमुना पाण्याची टाकी आहेत. ह्या किल्ल्यावर कडेलोट आहे. ही काही खास आकर्षण आहेत किल्ल्यावर पाहण्याचे. किल्ल्याला पाहायला यायचं तर तुम्ही पुण्यावरून अंदाजे 90-95 किलोमीटर अंतर आहे, तिथून येऊ शकता. मित्रांनो, जुन्नरच्या या शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. नशीब लागतं या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला यायला, आणि त्याहूनही मोठं नशीब लागतं की महाराष्ट्रातल्या जुन्नर तालुक्यामध्ये जन्माला यायला. तर मित्रांनो, मी तुम्हाला किल्ल्यावरून माझं गाव दाखवतो. हे जे दिसते शिवनेरी किल्ल्याच्या पश्चिमेकडील भागात एक 3 किलोमीटरवर निरगुडे म्हणून गाव आहे. ते माझं जन्मगाव आहे. आम्ही स्वतःला खूप भाग्यशाली समजतो, किल्ल्याच्या पायथ्याशी जन्माला आलो. ही आमची जन्मभूमी, कर्मभूमी. मित्रांनो, किल्ल्यावर अशा सहली आलेल्या आहेत, पाहू शकता तुम्ही. ही मुलं आलेलीत. मित्रांनो, ही सहल आली संभाजीनगरमधून आली. ह्या गंगा जमुना टाकी आहेत, पाण्यात टाक्या पाहू शकता तुम्ही. आम्ही दाखवतो तुम्हाला. या मित्रांनो, ही बाहेरची टाकी आणि आतमधली टाकी. ह्या पाण्यात टाक्या पिण्याजोगे स्वच्छ पाणी पाहू शकता तुम्ही. मित्रांनो, ही दुसरी टाकी. ती ह्या त्या गंगा जमुना टाक्यात एक वास्तू बांधलेली आहे.
ही पूर्वीच्या काळात नव्हती, नव्याने बांधलेली. इथे बाल शिवाजी व माता जिजाऊ यांचा इथे पुतळा आहे, पाहू शकता तुम्ही. मित्रांनो, ही पडीक अवस्थेत दिसती ना, ही जी पूर्ण तुम्हाला इमारत टाईप दिसते ना, खोल्या खोल्या दिसतात, ही हा शिवकालीन वाडा असेल, त्याचे अवशेष आहे. त्यानंतर ह्यातला काही तुम्हाला मी भाग दाखवतो या माझ्यासोबत. आजही चांगल्या परिस्थितीत आहे. जुन्या काळातली ना ही चूल आहे, चुलीचा आकार दिसतोय मागे बघा. आज ही चूल आहे जुन्या काळातली, आणि आतून खोल्या दिसतात ना, मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, एक तुम्हाला वास्तू दाखवते या. हे पाहू शकता तुम्ही, हे न्हाणीघर आहे. पूर्वीच्या काळात सरदारांच्या पत्नी वगैरे इथे न्हात असेल, आंघोळ करत असेल. हे न्हाणीघर आहे. मित्रांनो, किल्ल्यावर तुम्हाला आजपर्यंत कोणी दाखवलं नसेल ती मी गोष्ट दाखवतो. किल्ल्यावर पाऊस किती झाला, पाणी किती आहे, याचं पर्जन्यमाप यंत्र आहे, हे दाखवतो तुम्हाला मी. हे पहा मित्रांनो, हे पर्जन्यमाप यंत्र आहे. ह्या खुणा आहेत, ह्या खुणांवरून किल्ल्यावर पाणी किती आहे, टाक्यांमध्ये पाण्याची लेवल काय ती समजली जायची. हे ते पर्जन्यमापक जुन्या काळचं यंत्र आहे, पाहू शकता तुम्ही. हेच ते त्या जुन्या काळातल्या वाड्याचे अवशेष आहे. आणि ही जुन्या काळातली पाईपलाईन, तुम्ही खापराची पाईपलाईन आहे, पाहू शकता बघा. आजही चांगल्या अवस्थेत आहे. हे ह्या वाड्यांमधल्या खोल्यांमधलं पाणी निघून जाण्यासाठी ही पाईपलाईन त्या काळात बनवलेली आहे. मित्रांनो, हीच ती जागा जेथे स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. हीच ती पुण्यभूमी, हीच ती पुण्य जागा. या मी तुम्हाला जवळून दाखवतो. हे पहा मित्रांनो, हीच ती खोली. ह्या खोलीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आज तिथे पाळणा आणि शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. हीच ती खोली, पाहू शकता तुम्ही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि शेजारी तुम्ही या पाहायला पाहू शकता, ही दुमजली इमारत आहे. या आपण वरती जाऊया. मित्रांनो, हीच ती इमारत, हे पाहू शकता तुम्ही. इथून पूर्ण जुन्नर शहर दिसतंय. दोन मजली इमारत, येथेच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. हेच ते ठिकाण जे आपण आतमधून पाहिलं, ही बाहेरची बाजू आहे. मित्रांनो, हे सुंदर असं बदामी टाके, याला बदामी टाके म्हणतात, बदामी तलाव. हे कदाचित बदामाच्या आकाराचं असल्यामुळे ह्याला बदामी टाके असं नाव देण्यात आलं असेल, पाहू शकता तुम्ही. मित्रांनो, इथे पूर्वीच्या काळामध्ये दरवाजा असेल, त्याचे अवशेष आहे, पाहू शकता तुम्ही. पूर्वीच्या काळामध्ये दरवाजा असेल. आता आपण मित्रांनो किल्ल्याच्या शेवटच्या टोकाकडे चाललेलो आहोत. त्याला कडेलोट असं म्हणतात. पूर्वीच्या काळात स्वराज्याबरोबर जो द्रोह करेल, जो विश्वासघात करेल किंवा मोठी अशी काहीतरी चूक करेल, त्यावेळेला ह्या कडेलोटावरून त्या अपराध्याचे, गुन्हेगाराचे हातपाय बांधून त्याला पोत्यामध्ये भरून वरून त्याला खाली सोडून दिलं जायचं. तर ती अशी जागा आहे. चला आता आपण पाहूया. हा शिवनेरी गड जो आहे तो जुन्नर शहरापासून अवघ्या 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे. मित्रांनो, हा दिसतो तुम्हाला, हा कडेलोट टोके. या आपण जवळून पाहूया. ही खूप छोटीशी अशी जागा आहे. ही मित्रांनो कडेलोटाची जागा आहे, ही पाहू शकता तुम्ही. इथून कडेलोट केला जायचा. ही ती येते ठिकाणे. ही त्रिकोणी आकाराची जागा आहे. जय शिवराय. मित्रांनो, आज आपण शिवनेरी किल्ल्यावर आलो. शिवनेरी किल्ल्यावर आपण माझ्या मित्रासोबत आलो आहे. माझा मित्र आहे विकास. आपण आज शिवनेरी किल्ल्यावर ज्या काही गोष्टी तुम्ही अनेक व्हिडिओमधून पाहिल्या नसतील त्या दाखवण्याचा तुम्हाला मी प्रयत्न केला. आणि आपले छत्रपती शिवाजी महाराज जो आपला अभिमान आहे, स्वाभिमान आहे, त्यांचं हे जन्मस्थळ आहे. तर नक्की मित्रांनो या किल्ल्याला भेट द्या. 19 फेब्रुवारीला शिवजयंती आहे. त्या शिवजयंतीला इथे मोठा उत्सव होतो. तर मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करू शकता, कमेंट करू शकता. माझा चॅनल आहे आमचा महाराष्ट्र. तर चला मित्रांनो, जय शिवराय.